पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानुसार सोलापूर जिल्हा परिषदेत नो व्हेकल फास्ट डे ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नो व्हेकल फास्ट डे निमित्त जिल्हा परिषद परिसरातील दोन्ही मुख्य प्रवेशद्वार सकाळपासूनच वाहनांसाठी बंद करण्यात आले होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे सायकलवरून जिल्हा परिषदेत दाखल झाले। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे बार्शीहून एसटीनं प्रवास करून जिल्हा परिषदेत आले। त्यांच्या समवेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक तसंच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हा परिषदेत पोहोचले। सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या चालत जिल्हा परिषदेत आल्या। दरम्यान बोरामणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनीही इलेक्ट्रिक बाईकचा वापर करत जिल्हा परिषद गाठली। एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी नो व्हेकल फास्ट डे उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला।